भजन सम्राट कोण पुण्य कोणा गाठी कोण पुण्य कोणा
कोण पुण्य कोणा गाठी जासी ऐसियांची भेटी जी हरी धरिला मनी दिले संसाराशी पाणी कोण हा भाग्याचा ऐसी यासी बोले वाचा जी हरी धरिला मनी दिले संसारासी पाणी तुका म्हणे त्यांची भेटी तुका म्हणे त्यांची भेटी होय संसाराची तुटी जी हरी धरिला मनी दिले संसाराची पाणी पांडुरंगा करो Hare
मुनींद्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् अलंकापुरी रम्य शिवासनस्थो पदाम्बुज तेजस्फुरति प्रदेशो विधीन्द्रादिदेवै सदा स्तूयमानो समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं मस्तकाय पायवरी कोणागाठी जासी ऐशियांची भेटी ती आली धरिला मनी दिले संसाराची पाणी. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग वैराग्य महावीर संत हृदय सम्राट देवनिवासी श्री जगद्गुरु तुकोबाराय. तुकोबारायांचा हा 4 चरणाचा अभंग असून संत महात्म्यांचं वर्णन करणारा हा अभंग आहे. विठाला विठाला अभंगाचं दुसरं चरण संतांचं लक्षण सांगणार आहे. अभंगाचं पहिलं चरण आणि तिसरं चरण संत भेटणं किती दुर्मिळ आहे, संत कुणाला भेटतात आणि भेटणाऱ्यांचा काय अधिकार असतो याचं चिंतन सांगणार आहे. आणि शेवटचं चरण संत भेटल्यानंतर त्या साधकाला मिळणार फल काय आहे अभंगामध्ये महाराजांनी शेवटच्या चरणात सांगितलेलं आहे. कुणाला संत म्हणायचं? महाराज म्हणतात ज्यांच्या सर्व इंद्रियाचा विषय हरी झाला, ज्यांच्या जगण्याचा विषय देव झाला, जी हरी धरिला मनी, आणि त्यांचं जीवन असं आहे त्यांनी संसाराचा सर्वांगीण त्याग केला. संसार म्हणजे देह आसक्ती. माझ्याकडे लक्ष असू दे, विचलित करू नका श्रोते मंडळी, इकडे लक्ष असू दे. देह आसक्ती सहित सर्व गोष्टीचा ज्यांनी त्याग केला, दिले संसाराशी पाणी, महाराज म्हणतात ते संत आहे. हे संतांचं लक्षण केलं महाराजांनी. संत भेटण्याकरता पुण्य असावं लागतं. त्या पुण्याचे अनेक प्रकार आहेत आणि संत सर्वांना भेटत नाही. आयसे कैशियाने भेटती ते सारो, त्यांच्या दर्शनाने तुटे भवबंधू. ज्यांचं दर्शन झाल्यानंतर देवाचं दर्शन होण्याकरता वेळ लागत नाही आणि संसाराचा त्याग घडण्याकरता वेळ लागत नाही, हे संत कुठल्या पुण्याने भेटत असतील? महाराज म्हणतात ते कुणाकडे पुण्य असेल? ज्यांना या संतांच्या भेटीचा योग येईल. काहींना संत भेटले, भेटण्या एवढं पुण्य होतं, परंतु साधू ओळखण्याचं पुण्य हे त्यापेक्षा विशेष पुण्य गरजेचं आहे. ते सर्वांकडे असेलच की नाही प्रश्न आहे.
तिसऱ्या चरणात तुकोबाराय म्हणतात संत भेटावे आणि ते ओळखू येऊन त्यांच्याशी संत या नात्याने संवाद करण्याचा योग यावा असा कोण भाग्यवान असेल? कोण हा भाग्याचा ऐसियासी बोले वाचा असं आपलं शास्त्र सांगतंय. ही सृष्टी निर्माण करणारे ब्रह्मदेव आहे. जगात जेवढे चतुर आणि विद्वान आणि ज्ञानी हुशार आहेत, बुद्धिवान आहेत, ब्रह्मदेवापेक्षा कुणी बुद्धिवान नाही असे आपलं शास्त्र सांगतंय. सृष्टीच्या तुलनेत सामर्थ्यवान आहे ब्रह्मदेव, परंतु ज्ञानोबाराय म्हणतात तो किती सामर्थ्यवान असला ब्रह्मदेव तर जन्म मृत्यूची येरझार त्याला स्वतःच्या चतुराईने चुकवता येत नाही. माऊलींची उभी आहे. कैसे थोरी वेचे मान पाहि पा जो सृष्टी विधाचा साठोपा तोही पुनरावृत्ती तिया मापाशी गदाला. या सृष्टीमध्ये ब्रह्मदेव एवढा सामर्थ्यवान कोणी नाही, परंतु ज्ञानोबाराय म्हणतात या ब्रह्मदेवाला पुन्हा जन्मावं लागतं आणि मरावं लागतं, म्हणजे संसाराचा त्याग घडत नाही. मग संत महत्वाचे का? तर त्याचं कारण असं त्यांच्या भीतीने जन्म मृत्यूची येरझार चुकवता येते म्हणून साधूंचं श्रेष्ठपण आहे. कामणी त्यांचे भेटी होय संसाराची तुटी जी हरी धरिला मणी दिले संसाराची पाणी विठ्ठला विठ्ठला. शिवेला प्रारंभ करण्यापूर्वी थोडासा पर्याय असा. आपलं मौजे गाव पराडा आणि आजच्या कीर्तनाचं प्रमुख प्रयोजन आहे, प्रमुख कारण असं आहे, खूप मोठ्या साधूच्या वास्तव्याने पुनीत झालेलं आपलं गाव आहे, पावन झालेलं गाव आहे. सद्गुरु ब्रह्मलीन महंत 1008 कार्तिक भारती बाबा यांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेलं आपलं भाग्यवान असं गाव आहे. आणि आजचं जे कीर्तन आहे या साधू पुरुषांच्या सेवेमध्ये आयुष्य समर्पित केलेले शिवस्वरूप ब्रह्मलीन सूर्यनारायण भारती आपल्या गावातलेच आहेत आणि पूर्ण आयुष्य बाबांच्या सेवेकरता समर्पित केलं. मला वाटतं 2011 साली त्यांनी आपला देह विसर्जित केला, देह ठेवला. 9 तारीख बघितली मी, 9 तारखेला 2011 साली, म्हणजे जवळपास 13-14 वर्षाचा कालखंड पूर्ण झाला. बाबांना 11 वर्ष पूर्ण होतात सद्गुरु भारती बाबांना. आणि त्याच्या अगोदर ज्यांनी आपला देह भगवत चरणी भगवान भोले बाबांच्या चरणी समर्पित केला असे ब्रह्मलीन सूर्यनारायण भारती बाबा. आता बाबांचेच भक्त असल्यामुळे आपले गुरुबंधू झाले. घ्या फोटो घ्या. माझा फोन सारी लावते. बाबांचे भक्त आहेत म्हटल्यानंतर
भक्त परिवारातलेच आपले आहेत, आपल्या गावातली काही मंडळी, आणि त्यांनी हेतू पुरस्कर या वर्षी या सूर्यनारायण भारती बाबांची पुण्यतिथी करण्याचं दुराग्रह केला, ठरवलं, नियोजन केलं, आणि त्यातून त्यांनी घडवलेला हा कार्यक्रमाचा खटाटो, ज्यामध्ये आमचे चव्हाण भाऊ आहेत, माळोदेव मामा आहेत, आणि जगाळ कंपनीतली मंडळी आली होती माझ्याकडे भेटण्याकरता. त्यांनी सांगितलं, महाराज हे कीर्तन तुम्हाला करावं लागलं. आता ती बैठकीत असे दाब देऊन बोलली, दाब म्हणण्यापेक्षा हक्काने. हा परिसरातला आहे मी, रवणा काय पराडा काय हक्काचा आहे, आणि मी फार ध्यानात घेत नाही मला अमुक ठिकाणी जागा मिळाली पाहिजे. आपल्याला या साधू लोकांची सेवा मिळते, कीर्तन तर चालूच आहे, सारखे चालू आहे, तो आपल्या ज्ञानाचा भाग आहे, परंतु साधूंची सेवा मिळण्याकरता कृपेचा भाग असावा लागतो. सद्गुरु भारती बाबांच्या कृपेना कृपांकित असणार आपलं गाव, आपला परिसर, त्यांची सेवा केलेली एक सत्पुरुष आहेत. त्यांनी सांगितलं ही पुण्यतिथीचं कीर्तन तुम्हाला करावं लागेल. आता भरपूर काही बोलले हक्कानी, आणि आजची सेवा त्यांनी माझ्याकडे सोपवली. मला म्हणले फक्त तुम्ही सांगा तेवढे टाळकरी, पण जे भेटन त्याला सांगित सुटली. त्यांना या कार्यक्रमाचं वाढवायचं होतं स्वरूप, आणि त्यातून ही उपस्थित आमचे सर्व पंचक्रोशीतील महाराज मंडळी, ज्यामध्ये चांगल्या तयारीने आज टाळ घेऊन उभे आहेत आमचे विठ्ठलभाऊ बोबडे. रूप पाहता सुद्धा मला बनवून नाही दिले. आज मी जसे कीर्तन करतो मला असं वाटतं पहिली वार मला असा चकमा बसला. त्यांची इच्छा, मी त्यांचा अंदाज घेतला, यांना रूप पाहता मनाची तडजोड आहे, त्यांनी धरली म्हणून द्या. छान विठ्ठलभाऊ बोबडे आहेत, हरिभक्तीपरायण उत्तम महाराज माने आहेत, अत्यंत वयोवृद्ध आहेत, पण सायासाने टाळ घेऊन उभे राहतात. आमचे बनसी महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत, श्री हरिभक्तीपरायण कपिल महाराज उबाळे आहेत, श्री हरिभक्तीपरायण कमलाकर महाराज मंगदरे आहेत, गावातले दोन छोटी मुलं आहेत, भाऊ आहेत, आमचे भास्कर महाराज आहेत, आमचे सडेकरामजी आहेत, हरिभक्तीपरायण मृदंगाच्या साथी करता हनुमंत महाराज सपकाळ या ठिकाणी उपस्थित आहेत, पाटोळे महाराज आहेत. आणि या कार्यक्रमाचं प्रक्षेपण करण्याकरता, लाईव्ह करण्याकरता, युट्यूबला टाकण्याकरता SB न्यूज चॅनलचे संपादक या ठिकाणी भाऊसाहेब राजे जाधव मोपरीकर सातत्याने, जसं आपण आपल्या परीने आपली सेवा करतो बाबांची, हे कुणी टाळकऱ्याच्या माध्यमातून, कुणी सेवेच्या माध्यमातून, कुणी झाडण्याच्या माध्यमातून, ज्याला जी जमेल ती त्यातली त्यांना झेपणारी सेवा ही बाबांची. कुठली? इथला कार्यक्रम सर्व जगाला दाखवण्याचं काम करतात. गोड असं त्या ठिकाणी ते वेळ देतात. आज ते या ठिकाणी उपस्थित आहेत, आमचे सर सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. अगदी सर्वांच्या उपस्थितीमध्ये झालं असं, इथं आलो नेमकी लाईट गेली. बांधव बॉल म्हणलं तुमचा पाय गुंते, म्हणे तुमचा नाही, मी या गावातच राहतो, कधीच लाईट जात नाही, तुमचा पाय गुणे. लाईट गेली, बराचसा वेळ गेला, पण 10-15 मिनिटांमध्ये लाईट आली. आणि या ठिकाणी आमचे भक्ती साऊंड सिस्टम, सुंदर असं सिस्टम आहे ज्यांचं, यांनी या ठिकाणी नियोजन केलेलं आहे. आपल्याला 1 तासामध्ये अभंगाचं चिंतन आणि साधू पुरुषांचं वर्णन करणारा हा 4 चरणाचा अभंग आहे. हे बघा महाराज, मला एक फोटो काढू दे. बरोबर, महाराजांचा अभंग आहे. कृपा कटाक्ष न्याहाळिले, आपुले पदी बैसविले, बाप रखुमादीवर विठ्ठले, भक्ता दिदले वरदान. माझ्या बोलण्याचा थोडासा भाव लक्षात घ्या. एखाद्याची आपण चूक केली तर तो व्यक्ती आपल्याकडे रागावून बघतो आणि न्याहाळून बघतो. न्याहाळून हा शब्द सामान्य आहे, आपल्या बोली भाषेतला शब्द आहे. न्याहाळून पाहणे, न्याहाळून पाहणे म्हणजे बारकाईने अभ्यास करणे. ऐका, आपल्या जीवनामध्ये कोण किती आपल्याला न्याहाळून पाहतं हे या भौतिक जगातलं सोडून द्या. कधीतरी आपल्या जीवनामध्ये साधू पुरुषांनी आपल्याकडे न्याहाळून बघावं. इथं शब्द आला अभंगामध्ये, कृपा कटाक्षे न्याहाळिली.
अक्ष म्हणजे डोळे आणि कटाक्ष, कटाक्ष म्हणजे अत्यंत तीव्र नजरेना. एखादा व्यक्ती आपल्याला बोलला नाही, परंतु त्याने जर आपल्याकडे कटाक्ष एकदा दृष्टी लावली तर आपल्याला असं वाटतं आपलं काहीतरी चुकलंय. नजरेमध्ये ती ताकद आहे. अरे साध्या माणसाच्या नजरेमध्ये आपल्या मनातले जर भाव बदलतात, आपलं काही चुकलंय का? किंवा एखादा व्यक्ती आपल्या कामाची शाबासकी देत असताना, आपण काम करत असताना आपल्याकडे न्याहाळून बघत असतात, तो एक कटाक्षाचा भाव आहे. महाराज जोपर्यंत आपल्या वनारशी मध्ये बाबा होते आणि कुणी काम करायला लागलं की बाबा जसे जसे काम करणारे लोक तसे खुर्ची फिरवायचे, त्यांच्याकडे बघायचे आणि बाबा त्या काम करणाऱ्याकडे बघत असायचे, न्याहाळून बघायचे. हे बघा, आयुष्यात एकदा तरी साधूने आपल्याकडे न्याहाळून बघावं. ज्ञानोबा म्हणतात, ज्यांना साधू पुरुषाने कटाक्ष नजरेने न्याहाळून बघितलं, मला त्यांचं कल्याण होतं, त्यांचं जन्माला येण्याचं सार्थक होतं. जन्मा आलो त्याले, सांभाळिले संती भय निरसनी खंती. सहज प्रमाण आठवलं मला आणि इथं बोलणं गरजेचं म्हणून बोलण्याचा प्रयत्न केला. आम्ही जयराम बाबाकडे असताना हजारो विद्यार्थी आले माझ्या 7 वर्षात. हजारो आले, हजारो. कुणी 8 दिवस राहिलं, कुणी महिनाभर राहिलं, कुणी 4 महिने राहिलं, कुणी 1 वर्ष राहिलं. पण जो जयराम बाबाकडे टिकला तो टिकला. जो जयराम बाबाच्या संस्थेत राहिला समजायचं तो परमार्थात राहिला, जो तिथून सटकला समजायचा तो किती सटकन त्याचा नियम नाही. महाराज, या साधूंच्या जवळ राहणं अत्यंत कठीण असतं. तुकोबऱ्यांची विनाकारण गात्यात शब्द नाही. बहुतांशी अभंग हे सांगतात की संत संगत करावी, आणि महाराजांचा एक अभंग असा सांगतो, संत संगती न करावा वास. वास म्हणजे संगत, सहवास. त्यांच्या जवळ जाऊ नये का? एखादे गुणदोष अंगा येते. संत संगतीत राहिल्यानंतर जर त्यांचे दोष पाहण्याची नजर आपल्याला निर्माण झाली तर त्या गुणदोषाने आपलं पतन होत असतं. आमच्या बाबांकडे हजारो विद्यार्थी आले. काही ना श्रद्धेने अभ्यास केला आणि कधी कधी काही मुलांनी बाबाला नावं ठेवले. परिणाम मला त्या विद्यार्थ्यांचे वाटोळे झाले. वाटोळं झालं का? अरे तुम्ही करा ज्ञानोबरायांचं दर्शन. ज्ञानोबरायांचं दर्शन करणं हा पुण्याईचा भाग आहे, परंतु साधू बद्दल बोलल्यानंतर त्याचं पतन हे निश्चित आहे. संत संगत केल्यानंतर त्याचा लाभ काय होतो? आपुले पदी बैसविले, कृपा कटाक्ष न्याहाळिले, आपुले पदी बैसविले. ज्ञानोबा म्हणतात, बाप रखुमा देवी वरो विठ्ठले, भक्ता दिदले वरदान. या चरणाचा संबंध कसा आहे सांगतो.
न्याहाळून आपल्या आयुष्यामध्ये कटाक्ष नजरेना साधूंनी बघावं, त्याचा परिणाम आपली साधना फलद्रूप होते आणि साधू आपलं पद त्या भक्तांच्या स्वाधीन करतात. हा वर, हा आशीर्वाद साधू लोकांना देवाने दिलेला आहे. मला संबंध असा सांगायचा, उदाहरणार्थ आपण सद्गुरु भारती बाबांची सेवा केली तर आपण सुद्धा साधू नक्कीच होऊ शकतो. आणि त्याचं उदाहरण म्हणजे हे ब्रह्मलीन सूर्यनारायण भारती बाबा आपुलेपदी बैसविले. आणि हा आशीर्वाद देवाने महाराज भक्तांच्या स्वाधीन केलेला आहे. त्यातले एक सत्पुरुष आपले भारती बाबा होऊन गेले, ज्यांच्या सहवासात गेल्यानंतर या सत्पुरुषाच्या जीवनाचं कल्याण झालं. विठाला विठाला मनुष्याच्या जीवनामध्ये, परमार्थिकाच्या जीवनामध्ये संत भेटणं हे विशिष्ट भाग्याचं लक्षण आहे. आणि तुकोबाराय सांगतात, संत भेटण्याकरता काठिण्य खूप आहे. बहु अवघड असे संत भेटी, बहु अवघड असे संत कल्याण कशाने होत असेल तर संतांच्या भेटीनं. संत भेटीचा खूप मोठा लाभ, त्यातलं एकच प्रमाण ज्ञानोबरांच्या मुखातलं मी तुमच्या समोर ठेवलं. देवाने दिलेला हा साधू पुरुषांना आशीर्वाद. पण ऐका, संत आणि शास्त्र सांगतात संतांची भेट अवघड आहे. का? ही भेट भाग्याशिवाय आणि पुण्याशिवाय होत नाही. भागवतामध्ये एक श्लोक आला, दुर्लभम त्रैमे वैत देवानुग्रह हेतु कम मनुष्यत्व मुमुक्षत्व महापुरुष संश्रयः दुर्लभो मानुष्य देवो देनाम क्षण भंगुरः तत्रापि दुर्लभम मन्ये वैकुंठ प्रिय दर्शन. मनुष्याचा जन्म, देव प्राप्तीची इच्छा, आणि त्यानंतर ज्याला देव प्राप्तीची इच्छा झाली त्यांना संत भेटणं, या तीन गोष्टी भागवतात दुर्लभ आल्या, कठीण आल्या. या पुढे जाऊन एक महाभारतामध्ये गोल श्लोक आहे बघा. या शरीराला येत असताना भागवतामध्ये, महाभारतामध्ये व्यासांनी सांगितलं 13 गोष्टी दुर्लभ आहेत. 13. या श्लोकामध्ये जर आपण दृष्टिक्षेप टाकला ना तर याच्यातलं बरंच आपल्याकडं नाही असं आपल्या लक्षात येते. मनुष्याच्या जन्माला येत असताना, धर्मराजा शोक करत असताना अभिमन्यूला मांडीवर घेतलेला आहे आणि अभिमन्यू मरण पावलेला आहे. या प्रसंगातला हा श्लोक आहे. मानुष वंश जन्म विभवो दीर्घायुरारोग्यता सन्मित्रं सुसुत सते प्रियतमा भक्तिश्च नारायणी
विद्वत्वं सुजनत्वं सत्पात्रदाने रतिहि ते पुण्य नविना त्रयोदश गुणा संसारी नाम दुर्लभा. संसारी जीवाला येत असताना, मनुष्य जन्माला येत असताना धर्मराजाने सांगितलं या 13 गोष्टी दुर्लभ आहेत. ऐका, त्या कोणत्या 13 गोष्टी दुर्लभ? पहिली गोष्ट आहे मनुष्य जन्म. तो पवित्र कुळात, श्रीमंताच्या घरी, भरपूर आयुष्य आणि त्यात निरोगी शरीर. हे 5. मनुष्य जन्म, पवित्र कुळ, श्रीमंताचं घर, भरपूर आयुष्य आणि निरोगी शरीर. सात्विक मुलगा, सात्विक पत्नी, सात्विक मित्र, नारायणाची आणि पुन्हा भक्ती. भक्ती आणि नारायणाची, त्याच्यामध्ये भक्तीविषयी प्रेम. विद्वान लोकांची संगत, सज्जनांची संगत, दान देण्याची इच्छा, परंतु सत्पात्र बघून दान देण्याची इच्छा. या 13 गोष्टी महाभारतातली व्याख्या सांगते पूर्वजन्माच्या पुण्याशिवाय मिळत नाही. ते पुण्य नविना त्रयोदश गुणा संसारी नाम दुर्लभा. तुका म्हणे माझ, तुका म्हणे माझ, तुका म्हणे माझ लगडता सेवा. संगतीने जीवाचं कल्याण होतं. साधूंच्या संगतीने प्राण्याचं, पक्ष्यांचा उद्धार होतो. आणि साधूंच्या संगतीमध्ये देवाला सुद्धा समाधान आहे. पण साधूंची संगत दुर्लभ आहे. भागवतातला हा श्लोक आहे आणि मी तुमच्या समोर व्यक्त केलेला महाभारतातला श्लोक आहे. झालं असं, नियम असा आहे भांडणाचा. तू म्हणतात कीर्तनात भांडणं, कीर्तनात भांडणं सांगावं लागतील. आता भांडणात पुढे नियम असतात का महाराज? नियम तोडणं याच नाव भांडण. रोडला भांडणं कधी होतात गाड्यावाल्यांचे? या खाल्यान तरी नियम तोडला तेव्हा. सध्या आमच्या तर भांडणं होती, चालू आहेत सध्या भांडण. महाराज भांडणाची गंमत पाहिजे काकड्या आणि हरिपाटा, एकाची एक तारा, एकाची एक तारा. हा वासू देऊ, तो वासू देऊ, आरतीची तटपट होय. भांडणं होतात महाराज. महाभारतात भांडण झालं कौरव पांडवांचं. 11 क्षुडी सैन्य एका बाजूला आहे आणि पराक्रमी वीर आहे.
ज्या बाजूने पराक्रमी वीर आहे, भीष्माचार्यासारखे आहेत, द्रोणाचार्यासारखे आहेत, कृपाचार्यासारखे आहेत, कर्णासारखे आहेत, आणि बघत असताना सर्वांना असं वाटायचं की यामध्ये विजय नक्कीच कौरवांचा होईल का. एक ज्ञानोबरांची ओवी आहे बघा, हा कृपाचार्य न पुरे एकलाची, अशी ओवी आहे. अरे अर्जुना, युद्ध करत असताना कौरवांचे बाजूंचे वीर काही काही असे आहेत की एकला वीर जर युद्ध करण्याकरता समोर आला तर एकटे कृपाचार्य सर्व पांडवांना हतबल करू शकतात. हा कृपाचार्य न पुरे एकलाची माऊलींची भाषा आहे. पण झालं असं, धर्मयुद्धामध्ये विजय हा संख्येवरून आणि पराक्रमी वीरावरून होत नसतो. ऐका, जे धर्माचं भांडण असतं ना, या धर्माच्या भांडणामध्ये विजय हा कधीही ज्या बाजूने नीती आहे आणि ज्या बाजूने सत्यता आहे, धर्म दबलेला आहे, मला त्या बाजूने विजय होत असतो. हे निर्विवाद सत्य आहे. बाजू तशी सैन्याच्या तुलनेमध्ये कौरवांची चांगली आहे. युद्ध सुरू झालं, सैन्य कौरवांचं मरू लागलं, परंतु पांडवांचा अभिमन्यू त्यांनी मारण्याचं ठरवलं. कपट करून मारला अभिमन्यूला. लाडका मुलगा आहे, अत्यंत पराक्रमी आहे, परंतु सर्वांचा लाडका आहे. पांडवांचा पहिला पराक्रमी वीर मेला, ज्याचं नाव आहे अभिमन्यू. मारण्याकरता एक जण नव्हते, महाराज काय दरारा होता अभिमन्यूचा सुद्धा. मारण्याकरता स्वतः दुर्योधन आहे, द्रोणाचार्य आहे, तिथं कर्ण उभा आहे, कृपाचार्य आहे, आणि सर्व 100 भावंड उभे आहेत. कशा करता आज आपल्याला अभिमन्यूला मारायचंय. मारलं, पण त्याचा जीव जात असताना त्याला पायाने लोटून दिला आणि निघून गेले. ते शरीर धर्मराजाच्या जवळ दिलं. धर्मराजा ओक्साबोक्षी रडू लागले, आणि रडत असताना त्यांच्या तोंडातून हा श्लोक व्यास महर्षीने महाभारतात जन्माला घातला. अरे, युद्ध करत असताना आमचं लेकरू पहिल्यांदा या कौरवाने मारलं. दुःखी झाली. माझा अभिमन्यू मनुष्याच्या जन्माला आला, पवित्र कुळात जन्माला आला, श्रीमंताच्या घरी जन्माला आला, सात्विक आहे, याच्याकडे सर्व होतं, पण याच्या करता आयुष्य कमी होतं, आणि म्हणून धर्मराजा मोठमोठ्याने रडू लागले. या करता जन्माला घातलेला श्लोक आहे. पहा, मनुष्याचा जन्म आहे, पवित्र कुळ आहे, परंतु दारिद्र्य आहे. कुणाला? सुदामजीला. सुदामा ब्राह्मण दुःखे दारिद्र्य पिढीला. रात्रंदिवस कृष्ण परमात्म्याची संगत आहे, पण श्रीमंती नाही. विठाला हा ज्याच्या त्याच्या भोगे जाणी जे केले, पूर्वजन्मीचे भोग तो नगडे. संचिता भोग तो नगडे. साधूंची भेट दुर्मिळ आहे, हा प्रमुख या श्लोकातला भाव आहे. माणसाचा जन्म मिळणं दुर्लभ आहे,
पवित्र कुळात मिळणं दुर्लभ आहे. तो मिळाला सुदामजीला, पण प्रारब्धाचा भोग असा होता, 18 विश्व दारिद्र्य भोगावरला. 18 विश्व आनंदाने दुसऱ्याला सांगायची, गड्यानो राजा रे दारा कृष्ण सिंहासनी बैसला. अरे द्वारकेचा जो राजा आहे ना, तो कृष्ण माझा मित्र आहे, बालपणीचा सखा आहे, आणि तो सोन्याच्या नगरीचा राजा आहे, आणि मला एका वेळी जेवणाची पंचायत आहे. याचा अर्थ असा, हा प्रारब्धाचा आणि पुण्याईचा भाग. विठाला या सर्व गोष्टी वेगवेगळ्या पद्धतीने दुर्लभ आहे. आणि यातला शेवटचा भाव आला, सज्जनाची संगत म्हणजे साधूंची भेट, ही दुर्लभ आहे. चंद्रामृत सुख सुखे सेवेल. माझ्याकडे बघा, नका इकडे लक्ष देऊ, इकडे द्या ना. विठाला इथं सांगितलं साधूंची भेट किती दुर्लभ आहे, दुर्मिळ आहे. चंद्रामृत सेवन करणं कठीण आहे, सुखाने सेवन करता येईल ते सोपं जाईल. आपल्याला वर्षातला एकच दिवस आहे बघा, कुठला? कोजागिरी पौर्णिमा, आश्विन वद्य पौर्णिमा, अश्विन पौर्णिमा. या पौर्णिमेच्या दिवशी आपण अमृत सेवन करण्याकरता, चंद्रामृत सेवन करण्याकरता एक विधी करतो. कोणता? दूध तापितो. दूध महाराज अशी करामत येते दुधाची. काही माणसाला काही काही कामात दमच निघत नाही. एखाद्याला बैठकीत बोलायचा मेळ नसतो, पण त्याला दम निघत नाही. तुकाराम महाराजांनी सांगितलं, तुका म्हणे उगे चिरा उगाडा हे निवांत शिन शिवाया. उगा म्हणजे गप्पैस, थांब जरा दम मार, नाही दम निघत. ज्याला बोलण्याचा मेळ नाही त्याला बोलायचं नीट ज्यादा नीट असतो. मला नीट बैठकीत बोलू द्या. ते आपल्याला बोलतील काही. आता दूध तापतो पा आपण ठिकठिकाणी, आणि दूध तापत असताना मला त्यातले 4 जणांची अशी गडबड आहे, वाजलेला 12. अरे 12चा त्याचा काही संबंध नाही ना. आपली काय समज असते की 12 वाजेपर्यंत दूध उकळायचं, आणि दूध उकळत असताना त्याच्यावर चंद्रामृत म्हणजे चंद्राचा प्रकाश पडला पाहिजे, प्रतिबिंब पडलं पाहिजे. तेवढा दिवस आपल्या करता एक कोजागिरी पौर्णिमा. जर आपण कायला म्हटलं अरे त्याच्यात अजून त्या पातेल्यामध्ये चंद्र दिसत नाही, तर काही तिरपट होऊन म्हणते नाही रे इकडून उपाय ना दिसत तू. म्हणजे याचा अर्थ असा आहे, आपल्याला ते दूध घेण्याची घाई झालेली असते. चंद्रामृत सेवन करण्याकरता तेवढा दिवस आपल्या करता येईल. हे कठीण आहे, पण ते शक्य होईल. समुद्र पैर तीराला तरुण जाणं, बाह्य हेळा सागर तरवेल. आपल्या स्वतःच्या भुजावर पोहत पोहत समुद्राच्या पैर तीराला जाणं शक्यच नाही, परंतु संत सांगतात ते शक्य होईल. सूर्यनारायण अस्ताला चालला, दिवस मावळायला लागला, आणि एखाद्याने सांगितलं तो थांबला पाहिजे, काहींनी थांबवला. ते थांबवता येईल, पण या साधूची भेट होणं त्यापेक्षा कठीण आहे. संत भेट अत्यंत दुर्लभ आहे. त्या साधूची भेटी न होय का? साधू भेट अत्यंत दुर्लभ आहे. का दुर्लभ आहे? त्याचं कारण असं, या जगातल्या सर्व नाशिवंत पदार्थाचं यथार्थ ज्ञान करून देणारे एकच प्रकाशमान वस्तू आहे, आणि त्या वस्तूचं नाव आहे संत महात्मा. रवी दीप हिरा दाविती देखणे, अदृश्य दर्शने संतांची या. आपण बॅटरी घेतली,
हरवलेली वस्तू सापडते अंधारातली. सूर्यनारायणाचा उदय झाला, हरवलेली वस्तू सापडते, आपल्याला दिसू लागतं. हिरा चमकला, आपल्याला प्रकाश होतो. पण या वस्तू डोळ्याने दिसतो तेवढं दाखवतात. पण जो देव डोळ्याने बघण्याचा विषय नाही, संत सांगतात त्या देवाला व्यवस्थित दाखवण्याचं काम या जगाच्या पाठीवर फक्त संत करतात. संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडीला. तुकोबाराय म्हणतात या संतांची भेट दुर्लभ आहे. एक नामदेवरायांचा गोड अभंग आहे. नामदेवराय देवाच्या समोर उभे आहेत आणि देवाच्या समोर उभे असताना देवाचा आणि नामदेवरायांचा गोड संवाद सुरू झाला. आता आपल्या एखाद्या 70 वर्षाच्या 80 वर्षाच्या वयोगटातल्या एखाद्या वयोवृद्ध व्यक्ती जवळ जाऊन बसा, त्यांना विचारायचं, बाबा 80 वर्ष संसार झाला, आता काही काम शिल्लक राहिलं का? मला ते माणूस एवढे गुताडगुती सांगतो, संसारातल्या एवढे काम सांगतो, आपल्याला ऐकून असं वाटतं की आपल्याला पश्चाताप होतो. उगाच यांना विचारलं. संसाराच्या शेवटच्या क्षणापर्यंत कुणाजवळ जाऊन बसा, तो व्यक्ती सांगतो एवढं झालं असतं ना, बस माझ्या जीवनातलं सारं झालं असतं. अरे जे पूर्ण होत नाही त्याचं नाव संसार आहे. जो कधीच पूर्ण होत नाही कुणाचा पूर्ण झाला नाही. कोण सुख धरिले संसारी, राहू सांग मज बाहरी, अवघ्या नाशिवंता परी, तिता दुई तुई अंतरसे दुःख बांधवारी. आणि देवाचा संवाद असणारा एक 8-10 चरणाचा अभंग आहे. आणि त्या अभंगात नामदेवरायांचा हाच हेतू आहे, जन्म कोणताही द्या पण देवाची भक्ती घडू द्या, असा आशय त्या अभंगाचा आहे. श्वान करीशी तरी कुत्र झालो, उष्ट खाण्याचा योग यावा, परंतु ज्या ठिकाणी कथा चालतात, कीर्तन चालतात, तिथलं उष्ट खाण्याचा योग यावा. लाकडाच्या जन्माला गेलो तर जिथं कीर्तन होतात तिथं ज्या लाकडाची गरज पडेल ते लाकूड मी असावं, अशी नामदेवरायांची अपेक्षा आहे. बराच किंमत आहे. हजारो पायऱ्या आहेत या जगात. एखाद्या गडावर जर गेलो तर 5-5 हजार 10-10 हजार पायऱ्यांची लिस्ट आहे. सर्वाधिक पायऱ्यांचा गड. पण ऐका, पंढरपूरला गेल्यानंतर नामदेव पायरीला जी किंमत आहे त्या अवघ्या विश्वात कोणत्या पायरीला किंमत नाही, जी नामदेवरायांच्या पायरीला किंमत आहे. या जगातली एकच पायरी अशी आहे की जिच्यावर पाय देत असताना पहिल्यांदा दर्शन करावं लागतं नामदेवराय. आणि आळंदीला गेलो की हैबत बाबांची पहिली पायरी कुणाची आहे? हैबत बाबांची. त्या पायरीला किंमत आहे. तिथं दगड आहे, दगडाची पायरी आहे, परंतु नामदेवरायांचं संजीवन समाधी या ठिकाणी आहे, म्हणून आपण दर्शन करतो. दगड आहे पण त्या दगडाचं दर्शन आहे. जन्म कुठलाही मिळावा पण संत सेवा घडावी, देवाची भक्ती घडावी. आणि हे साधू असतात कसे, यांचा अधिकार असतो कसा, महाराज अभंगाच्या 2ऱ्या चरणात सांगतात.
अशी ऐशियांची वेती जी हरी धरिला मनी दिले संसाराशी पाणी. आपल्याला बॅटरीना संकेत द्याला आता थांबा. ऐका 12:30 वाजलेले, समोर प्रसादाची वेळ झालेली आहे, परंतु आपल्याला 1-1.5 तासाची सेवा करायची होती. अभंगाच्या दुसऱ्या चरणात संतांचं लक्षण सांगितलेलं आहे. 10 मिनिटात आपण आता थांबू. जी हरी धरिला म्हणी दिले संसाराशी पाणी. संत लक्षण करत असताना साधूंचं लक्षण दोष विरहित करतात. हे बघा, आपल्या एखाद्या परिचयाच्या माणसाचा आपण ओळख द्यायला लागलो, परिचय द्यायला लागलो, लक्षण करायला लागलो तर काय सांगू त्याचा नियम नाही. एखाद्याला सहज म्हणतो तो माणूस म्हणजे देवासारखा माणूस आहे, भाऊ तुला तो देव आहे, पण बाकीच्या करता नाही. मग आपण लक्षण करत असताना निर्दोष असावं. काय लक्षण आहे संतांचं? मोठ्या साधूच्या सहवासात राहिलेला आपला परिसर आहे, आपलं गाव आहे. सद्गुरु भारती बाबा काय लक्षण असतात संतांची? ज्यांच्या जगण्याचा विषय देव असतो आणि ज्यांनी संसाराचा देह आसक्तीचा सर्वांगीण त्याग केलेला असतो. एक प्रमाण खूप गोड आहे बघा. दिली तिळांजुळी कुळनाम रूपाशी शरीराच्या त्याशी समर्पिली. ज्या ईश्वराने हा देह दिला त्याच्या चरणी तो देह समर्पित करतात आणि या शरीरावर पाणी सोडून भगवंताची भक्ती करतात. आणि असा महात्मा आपण भारती बाबांच्या स्वरूपाने आपल्या बनारसी क्षेत्रात बघितलेला आहे. अव्याप्त अतिव्याप्त असंभव नावाचे दोष येतात. दोषविरहित अशा प्रकारचं लक्षण असावं. बऱ्याचदा आपण एखाद्या कार्यक्रमाला गेलो तर मनाने आपण त्या कीर्तनात, कार्यक्रमात, एखाद्या यात्रेत असतो, परंतु बऱ्याचदा शरीराने तिथं असतो आणि मनाने मात्र आपल्या घरी असतो, आपल्या प्रापंचिक विषय सुखात असतो. ज्ञानोबरांनी हरिपाठात विनाकारण लिहिलं नाही. त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. एवढ्या तीर्थयात्रा केल्या पण तिथं चित्त सोबत नव्हतं, सर्व होतं. ज्ञानोबराय म्हणतात ती व्यर्थ तीर्थयात्रा झाली. तीर्था जाऊन या तो काय केले? शरण प्रक्षाळीले, म्हणजे हे शरीर नुसतं धुतलं तिथं जाऊन, अंतकरणाची शुद्धी केली नाही. ऐका, साधू पुरुष मनाने परमार्थ करतात, देहाने परमार्थ करतात आणि संसाराचा त्याग करतात. चोखोबराय वारीला निघाले, पत्नी गरोदर आहे, सर्वांच्या कानावरला विषय. आणि जात असताना देवाच्या समोर गेल्याच्या नंतर देवाला स्मरण झालं या चोखोबरायांच्या घरची परिस्थिती काय आहे. चोखोबाची वयन झाला शारंगर, वैनी उघडा दार हाका मारी. हे कुणा करता? जी हरी धरिला म्हणी दिले संसाराशी पाणी. माझ्या लहानपणी किंवा 25 वर्षापूर्वी आपण वनाशीत जर गेलो तर 10 माणसं एकदा आल्याच्या नंतर बसायची जागा नव्हती. 10 माणसं जर आली तर बसण्याची व्यवस्था नव्हती आपली. मला तिथं रात्रंदिवस छोट्याशा पर्णकुटीत, छोट्या एका बांधावर ती सीताफळीची झाडं ती अजून मला लक्षात येतात. केवढी तिथं महाराज गर्दी होती झाडांची, काय गवत असायचं. आणि अलीकडलं ते चिखलाचं रान होतं, चोपण म्हणतो आपण त्याला, सारखं पाणी असायचं. अत्यंत विचित्र अवस्था. मी ज्यांच्याकडे शिक्षण घेतलं जयराम बाबा भोसले सिद्ध बेटात, अहो सारखं इकडून पाणी, इकडून लोकांचे ऊस असायचे, आमच्या कोप्या असायच्या बांधावर शेतकऱ्यांच्या आणि सिद्धपेठाच्या जोडावर सारखे सर्प यायचे. पण विषय असा आहे, ज्यांच्या जगण्याचा विषय देव झालेला असतो त्यांना जगातले दुःख दुःख म्हणून वाटत नसतात. आणि त्यातला एक महात्मा म्हणजे सद्गुरु भारती बाबा, त्यांची सेवा ज्यांना घडली हे स्वामी या ठिकाणी आहे, सूर्यनारायण महाराज, त्यांना त्या ठिकाणी ती सेवा घडली. त्यांचं जगणं जी हरी धरिला म्हणी दिले संसाराशी पाणी. महाराज म्हणतात त्यांच्या भीती करता पुण्य लागतं. अभंगाचं पहिलं पुण्य
नाटाचे 2 अभंग आले. आणि देवाच्या भेटी करता पुण्य लागतं, पण कोणतं लागतं हे नाही सांगता येत. नकळे संचित होतीये काय, कोण्या पुण्य तुझे लादती पाय, असा नाटाचा अभंग. किंवा काय आयशे पुण्य होईल गाठी, घालीन पायी देवाचे भेटी, हा एक अभंग आहे. हे शब्द असे सांगतात असं कोणतं पुण्य असेल देवाच्या आणि संतांची भेट होईल. कोण असा भाग्यवान असेल की ज्यांना यांना बोलण्याचा योग येईल. कोण हा भाग्याचा, ऐशियाची बोलेवाच्या संत भेटावे, बोलण्याचा योग यावा, साधूंचा परिचय व्हावा, आणि त्याचं फल आहे जन्म मृत्यूची अर्जार नाहीशी होती. वाल्या कोळ्याला पुण्य होत, नारदांच्या भेटीचा योग आला आणि नारद जी हरी धरिला म्हणी. पुण्य होत, बोलण्याचा योग आला आणि फल असं मिळालं. तुका म्हणे त्यांचे भेटी, तुका म्हणे त्यांचे भेटी, तुका म्हणे त्यांचे भेटी, तुका म्हणे त्यांचे भेटी, तुका म्हणे त्यांचे भेटी,
राजेश्वर